भिवंडी तालुका पड़घा ग्राम पंचायत हॉल में देवा ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष सम्माननीय श्री सुजीत पपिया भाई ढोले के जन्मदिन के शुभ अवसर पर देवा ग्रुप फाउंडेशन द्वारा भव्य रक्तदान शिविर व महारोग्य शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर मजदूर फेडरेशन के माजी अध्यक्ष पंडित पाटिल, अनुज ढोले, देवा ग्रुप फाउंडेशन सचिव तानाजी मोरे, सोनाले माजी सरपंच मनीषा तानाजी मोरे, पड़घा सरपंच साइली पाटिल, डॉक्टर संजय पाटिल, पड़घा माजी सरपंच रविंद्र विजय, परवीन खान सहित अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वही सभी लोगों ने उपस्थित होकर देवा ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष सम्माननीय श्री सुजीत पपिया भाई ढोले को जन्मदिन की शुभकामनाएं दी। डोनेशन कॅम्प या ठिकाणी पाहायला मिळतात। रक्तदान शिबिर, लाईफलाईन ब्लड सेंटर बागगावच्या वतीनं देखील रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। नंतर सकाळी 10 वाजल्यापासून त्याने देखील कॅम्प सुरू केला। ती वेळेवरती ते देखील पोहोचले, त्यांचं देखील आम्ही आपल्याला महत्वाचं योगदान माननीय श्री तानाजी भाऊ मोरे यांचं देखील आहे। त्यानंतर कैलास मारुती जाधव साहेब देखील आहेत, हे सर्टिफिकेट देतो। त्यानंतर रुद्रा गोसावी सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज सुजित पप्पा अर्थात स्वतः सुजित पप्पाबाई ढोले, सर्वांना मी नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये पाहत असतो। क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, म्हणजे भव्य रक्तदान शिबिर सातत्याने सर्वांच्या आपण देखील आणखीन एक इतिहास बघू शकतो की आज मोठ्या संख्येनं तसेच वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा। मोफत आरोग्य शिबिर देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुजीत पप्पाबाई ढोले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मध्ये भरपूर सारे व्यक्तिमत्वांनी सहभाग नोंदवला। तानाजी भाऊ मोरे साहेब तसेच रवींद्र विशे साहेब आज सुजीत पप्पा शिबिर आपण पाहतोय। तसेच SNBT हॉस्पिटलचे काही मुख्य डॉक्टर्स देखील या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून आणि सर्वांना शुभेच्छा। ग्रामपंचायत सदस्य पडगे, सरपंच विद्यमान मधला सुजीत पप्पाबाई ढोले आणि राजी पाटवे साहेब माजी सरपंच पडगे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। हे सर्वजण सर्वांना शुभेच्छा। अनेक सारे मान्यवरगण या ठिकाणी येतात, तर आम्ही हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी आलेले आहेत अनेक सारे आपले दिवस या ठिकाणी साजरा केला जातोय, सर्वांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। खरं तर देवा ग्रुप फाउंडेशन या ठिकाणी जमतात आमच्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजीत भाऊ ढोले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या पूर्ण देवा ग्रुप कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देतो। ज्या वेळेस स्थापना झाली त्यावेळेस हा देवाभाईंनी आम्हाला एक संदेश दिलेला का सामाजिक गोरगरिबांसाठी पोट
पोहोचलो पाहिजे. त्याच्यातलाच एक छोटासा भाग आम्ही प्रयत्न केलेला आहे, आरोग्य शिबिर आणि ब्लड डोनेट. कारण आताच्या काळात ब्लड डोनेटची खूप आवश्यकता आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रभर आमचे देवाचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी ज्याचा वाढदिवस तो कार्यक्रम काही ना काही करतो. या हेतूने आम्ही अध्यक्षांनी आमच्या हे सुचवलं का आपल्याला पण आरोग्य शिबिर, ब्लड डोनेट या सगळ्या गोष्टी सामाजिक कार्य आपल्यातूनच सुरुवात होते, म्हणून आपण केलं पाहिजे. आणि इथे युवक एवढे आलेले आहेत ब्लड डोनेट साठी का खूप एक आनंद वाटायला लागला का सर्व यंग आणि हे ब्लड देतात. म्हणजे हाच संदेश इतर युवकांना गेला पाहिजे. हा एक संदेश आमच्या देवागुरु फाउंडेशनच्या युवकांनी दिलेला आहे. त्यांचं मी आभार मानतो. आणि इथे ग्रुप ग्रामपंचायत पडगा यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध केले, त्यांच्याबद्दल मी इथले आभार मानतो त्यांचं. सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी ज्या मुलांना शक्य होत नाही त्यांनी शाळेमध्ये साहित्य वाटप, काही ठिकाणी कपडे वाटप, असं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या ज्या पर्यायाने होईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांना मी आभार मानतो सुजित भाऊ ढोले यांच्याकडनं. सर्व अध्यक्ष सुजित भाऊ ढोले यांना पडग्याच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या वतीने, देवग्रुपच्या वतीने प्रथम शुभेच्छा वाढत्या. आणि देवग्रुपचा एक स्लोगनच आहे, म्हणजे सामाजिक उपक्रम, सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवायचे. महाराष्ट्रात प्रत्येक वाढदिवसा दिवशी त्यांच्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यामध्ये म्हणजे तानाजी भाऊ यांचा पुढाकार असतो. आणि आता युवा अध्यक्ष अनुज ढोले प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक, आजही त्यांनी काल संदेश दिला आहे की कोणी बुके शाला आणू नका, त्या व्यतिरिक्त कोणी शैक्षणिक सामाजिक साहित्य आणा. आणि तसं आता त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन ठेवलं आहे. बरेच ठिकाणी असे आयोजन नियोजन त्यांचे पूर्ण महाराष्ट्रभर चालू असतं, देवपीठेवर पूर्ण भारताभर चालू आहेत. आणि त्या युवा पिढीचे मी आता फार युवा पिढी नशेकडे वाटचाल करत आहे, परंतु सर्वजण आज ब्लड डोनेटसाठी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत श्री भाऊंच्या वाढदिवसानिमित्त. त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करेन आणि असेच पुढे अजून मोठे मोठे कार्यक्रम राबवू त्यांच्या वतीने या शुभेच्छा देईन. श्री भाऊंना पुन्हा एकदा उदंड आयुष्यभर त्या अनंत शुभेच्छा देतो. हे शुभेच्छा. सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्याला. आज खरं म्हणजे आमचे मोठे बंधू सुजित दादा ढोले, महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे देवागुरु फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माझे मित्र, माझा भाऊच अनुज शेठ ढोले आणि राणाजी भाऊ असतील, परागदादा असतील, यांच्या सर्वांच्या वतीने आज आमच्या बंधूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नेहमी बघतो लोकोपयोगी कार्यक्रम असतील, आरोग्य शिबिर असतील, कुठे ना कुठे कुणाला मदतीचा हात असतील, शैक्षणिक साहित्यांचं वाटप असतील, सगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि त्यांची अशीच प्रगती उत्तरोत्तर वाढत राहावं, त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही माझ्याकडून आमदार साहेबांच्या वतीने खूप शुभेच्छा. कारण आमदार साहेब स्वतः येणार होते, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे ते काय येऊ शकले नाही, परंतु फोनवर ते नक्की शुभेच्छा देतील. आणि माझ्या भिवंडी ग्रामीणच्या मतदारसंघाच्या वतीने दादाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या देवा ग्रुपचे अध्यक्ष माननीय पप्याबाई ढोले, तसेच आमचे मित्र तानाजी मोरे भाऊ, कारण आजच्या दिवसाचं असं एक सगळं ठरलेलं असते की दरवर्षी ते इथे रक्तदान शिबिर आयोजित करतात देवा ग्रुप तर्फे. कारण आता आम्ही बघतोय की रक्ताची खूपच गरज आहे. खूप थॅलेसेमियाचे किंवा आणखी बाकीचे ऍक्सिडेंटल पेशंट आहेत, त्यांना रक्ताची खूप गरज असते. आणि या गरजेसाठी देवा ग्रुप म्हणजे इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर मी पण त्याचा एक साक्षीदार आहे की ते अनेक एक सामाजिक कार्य करत असतात, त्याच्याबरोबर त्यांचे रक्तदान शिबिर पण होत असतात. आणि या रक्तदान शिबिरामार्फत अनेकांचे म्हणजे खूप रुग्णांचे प्राण सुद्धा ते वाचवतात. मी एक साक्षात म्हणजे मी एक हे केलेलं की एक ऍक्सिडेंट झालेलं कल्याण बायपासला, त्वरित 5 मिनिटात तिथे देवा ग्रुपची मुलं आली आणि मी विचारलं का तुम्ही कुठले, तर आम्ही इकडचेच आहेत देवा ग्रुपचे. मला एवढा अभिमान वाटला या गोष्टीचा की त्या रुग्णाला म्हणजे हेड इंजुरी झालेली आणि त्या हेड इंजुरीचा मी सुद्धा डॉक्टर आहे, तर 2 तासाच्या आत जर त्याचं योग्य जर ट्रीटमेंट मिळाली तर तो 100% तो पेशंट वाचतोय. आणि या मार्फत त्यांची एक सामाजिक कार्य बघितलं तर हे देवा ग्रुपचं खूपच चांगलं म्हणजे महाराष्ट्रात आहे. असंच कार्य त्यांचं पुढेही कार्य म्हणजे सुरळीत पार पडेल
या मी शुभेच्छा देऊन पप्प्याबाईंना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज त्यांच्या माध्यमातून देवागृह कार्य लागू आहे विनंती आम्ही आभार व्यक्त करतो. तरी कोळी मनोज कोळी या ठिकाणी आहेत आमच्या या ठिकाणी देवागृह फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित पप्याभाई सकाळी समोर पाहिलं देवागृह फाउंडेशन आज सगळे मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अध्यक्ष सुजित ढोले साहेब यांचा वाढदिवस आज एक वेगळ्या प्रकारे त्यांचा वाढदिवस होत आहे आणि या ठिकाणी आमच्या पडगा ग्रामपंचायत मध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. हा खरं गोष्ट एक मोलाचा आणि लोकांना ज्यांना जीवदान मिळतो त्याच्यासाठी तो रक्तदान जे आहे तो एक सर्वश्रेष्ठ आहे आणि तो ह्या आमच्या पडगा गावामध्ये एक चांगला उपक्रम करत आहे. तसंच ते देवा ग्रुपच्या मार्फत तानाजी मोरे साहेब असतील किंवा अनुज असतील सर्व लोक मंडळी यांचा ग्रुप जे आहे तो जनतेसाठी लोकांसाठी आणि समाजासाठी चांगला काय करता येईल तो करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी असंच कार्य जे आहे तो पुढे चालू ठेवावा. आम्ही सर्व त्यांच्या बरोबर असतो आणि चांगल्या गोष्टीला सर्व लोक नक्कीच पाठिंबा देत असतात. कसं आहे असे जे कार्य जो करत असतात ते समाजासाठी असतात. त्याच्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि सुजित भाऊ आमचा मित्र त्यांचा वाढदिवस आहे त्यांना दीर्घ आयुष्य आणि चांगलं आरोग्य लावावं एवढं 2 शब्द बोलून जय हिंद. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सर्वात मोठं दान रक्तदान नितीन जी भोसले यांचं देखील आपण त्यानंतर चेतन ठाकरे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा गरज त्यांचा देखील आपण मान सन्मान या ठिकाणी